नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत मांजर आडवं जाणं शुभ की अशुभ. आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडतो आणि अचानक आपल्यासमोरून मांजर रस्ता ओलांडून जाते. बस आपण लगेच थांबतो. मनात विचार येतो, अरे मांजर आडवं गेलं, आता काहीतरी अशुभ तर होणार नाही ना. काही लोक 2 मिनटं थांबतात, काही जण दुसऱ्या रस्त्याने जातात, तर काही जण चक्क परत घरी जातात. पण खरंच मांजर आडवं गेलं म्हणजे अशुभ असतं का? काळं मांजर आडवं गेलं तरच अशुभ असतं का? आणि ही समजूत आपल्या समाजात आली तरी कुठून? चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये याचं खरं कारण जाणून घेऊया. मांजर आडवं जाणं अशुभ का मानलं जातं? मंडळी, पूर्वीच्या काळात लोकांचा प्रवास आजच्यासारखा सोपा नव्हता. रस्त्यावरती लाईट नव्हते, वाहनांची संख्या कमी होती. रात्रीच्या वेळी लोकांना अंधारातून प्रवास करावा लागायचा. अशावेळी अचानक एखादा प्राणी रस्ता ओलांडला तर लोक सावध व्हायचे. मांजर हा विशेषतः रात्री सक्रिय असणारा प्राणी आहे. त्यामुळे अचानक मांजर समोर आलं की माणूस क्षणभर थांबायचा. कदाचित पुढे काही अडचण असेल, रस्ता खराब असेल किंवा दुसरा प्राणी जवळ असेल, म्हणून पूर्वी सावधगिरी म्हणून थांबण्याची सवय निर्माण झाली असावी. पण हळूहळू या गोष्टीला धार्मिक आणि लोकविश्वासाचा रंग मिळाला आणि मांजर आडवं गेलं म्हणजे अशुभ अशी समजूत प्रचलित झाली. काळं मांजर अशुभ का? हा तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे. काळं मांजर दिसलं की अनेक लोक घाबरतात. पण मंडळी, मांजर काळा आहे म्हणून ते अशुभ आहे याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. काळा रंग हा त्या मांजराच्या शरीरातील आनुवंशिक गुणधर्मांमुळे असतो. त्याच्या तुमच्या नशिबाशी काहीही संबंध नाही. काळं मांजर तुमच्यासमोरून गेलं म्हणून तुमचं काम बिघडेल किंवा संकट येईल असं सिद्ध झालेलं नाही. मग हा गैरसमज इतका प्रसिद्ध का झाला? कारण पूर्वी अंधार, रात्र आणि काळा रंग यांना लोक अनेकदा भीती आणि अज्ञात गोष्टीशी जोडायचे. रात्री अचानक काळं मांजर दिसलं की ते अधिक रहस्यमय वाटायचं आणि त्यातून अनेक लोककथा तयार झाल्या. मांजराला खरंच आपल्या कामाची माहिती असते का? जरा विचार करा. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी निघाला आहात, तुम्ही परीक्षा द्यायला निघाला आहात किंवा देवदर्शनासाठी निघाला आहात आणि मांजर रस्ता ओलांडतं. आपण म्हणतो आज काहीतरी वाईट होणार, पण त्या मांजराला तुमचं काम माहीत आहे का? तुमची परीक्षा आहे हे माहीत आहे का? तुमची मुलाखत आहे हे माहीत आहे का? नाही. ते फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतं. त्यामुळे मांजराचा रस्ता ओलांडणं हा त्याच्या आयुष्यातला एक सामान्य भाग आहे. मग काही वेळा काम खरंच का बिघडतं? समजा मांजर आडवं गेलं आणि तुम्ही घाबरलं. तुमच्या मनात सतत विचार सुरू झाला, आज वाईट होणार, आज काम होणार नाही. या भीतीमुळे तुमचा आत्मविश्वास कमी झाला. तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये नीट बोलला नाही किंवा महत्त्वाच्या कामात तुमचं लक्ष राहिलं नाही आणि काम बिघडलं. मग आपण दोष कोणाला देतो? मांजराला. पण खरं कारण कदाचित आपल्या मनातील भीती असू शकते. म्हणून मंडळी, कधीकधी अशुभ घटना मांजरामुळे होत नाही तर मांजराला अशुभ मानल्यामुळे आपल्या मनात भीती निर्माण होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा. आपण देवावरती श्रद्धा ठेवू शकतो, देवाचं नाव घेऊ शकतो, प्रार्थना करू शकतो. पण एखाद्या प्राण्यामुळे आपलं नशीब बदलतं असं मानणं वेगळं आहे. जर मांजर आडवं गेलं आणि तुमच्या मनात भीती निर्माण झाली तर क्षणभर थांबा, देवाचं नाव घ्या, मन शांत करा आणि मग पुढे जा. तुम्हाला वाटत असेल तर मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझं काम तुमच्या कृपेने चांगलं होऊ दे. यामुळे मनाला आधार मिळतो. पण मांजरांमुळे संकट येणार म्हणून घाबरण्याची गरज नाही. वाहन चालवताना मात्र सावध राहा. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, जर मांजर तुमच्या वाहनांसमोर रस्ता ओलांडत असेल तर वेग कमी करा. कारण मांजर अचानक पुन्हा रस्त्यावरती येऊ शकतं. इथे थांबणं किंवा सावध होणं अंधश्रद्धा नाही, ही सुरक्षिततेची काळजी आहे. म्हणून मांजर आडवं गेलं तर घाबरू नका, पण वाहन चालवत असाल तर नक्की सावध व्हा. मांजराबद्दल एक सुंदर विचार. मंडळी, पुढच्या वेळी मांजर तुमच्या समोरून गेलं तर एक वेगळा विचार करा. हे मांजर माझा रस्ता अडवत नाही आहे, हे फक्त स्वतःचा रस्ता ओलांडत आहे. किती साधी गोष्ट आहे. त्याला त्याच्या जगात पुढे जायचं आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यात. म्हणून त्या प्राण्याला दोष देण्यापेक्षा त्याला त्याचा मार्ग द्या आणि आपण आपल्या मार्गाने पुढे चला. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की मांजर आडवं जाणं खरंच शुभ की अशुभ. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर मांजर आडवं जाणं ना शुभ आहे ना अशुभ. ही एक जुनी लोकसमजूत आहे. काळं मांजर असो किंवा दुसऱ्या रंगाचं, त्याचे आपल्या नशिबाशी थेट संबंध असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. म्हणून पुढच्या वेळी मांजर तुमच्यासमोरून गेलं तर घाबरू नका. रस्ता सुरक्षित आहे का ते पहा, मनात देवाचं नाव घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे चला. कारण आपलं भविष्य मांजराच्या पावलांनी नाही तर आपल्या कर्माच्या पावलांनी ठरतं. तुम्हाला कधी मांजर आडवं गेला आहे का? आणि नंतर तुमच्यासोबत काही विशेष घटना घडली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र
नातेवाईकांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी